नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर, आता पगाराच्या 50% पेन्शन मिळणार, जाणून घ्या नवीन अपडेट। या संदर्भामध्ये आपण बातमीचे शीर्षक पाहू। शासनाची मोठी घोषणा, आता कर्मचाऱ्यांना मिळणार एकूण पगाराच्या 50% एवढे पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शासनाने केली मोठी घोषणा, आता कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन। कर्मचाऱ्यांना मिळणारे पेन्शन एकूण पगार 50% मिळणार, तर कर्मचाऱ्यांची होणार चांदीच चांदी। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। केंद्रीय सरकारने 1 एप्रिल 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शनची हमी देण्यात आली। या योजनेची अधिकृत सूचना आणि घोषणा केंद्र सरकारने जारी केली आहे। या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे। चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती। योजनेसाठी मंजुरी, युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि कर्मचारी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील 10% हिस्सा प्रत्येक व्यक्तिगत निधीत जमा करावा लागेल। यापूर्वी 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेसाठी मंजुरी दिली होती। म्हणजेच यूपीएस पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेचे 2 भाग विभागीय केले जाणार आहेत। कर्मचारी आणि केंद्र शासनाच्या मूळ वेतन आणि महागाईच्या वर व त्यावरील सरकारचा 10% आणि कर्मचाऱ्यांचा 10% रक्कम निधीत जमा करावी लागेल। 23 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ। यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयाचे किमान मासिक पेन्शन हमी दिली जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यूपीएसचा पर्याय स्वीकारावा लागेल। 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना यांचा लाभ होईल। किती मिळेल पेन्शन? 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी शेवटच्या 12 महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळेल आणि 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक नोकरी करणाऱ्यांना कमीत कमी 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळेल। 25 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना ठराविक पेन्शन दिली जाईल। कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना अंतिम स्वीकृती पेन्शनच्या 60% दिली जाईल। पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू। यूपीएस पेन्शन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही जी आहे, या योजनेच्या संदर्भात 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल आणि यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे। कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित आणि स्थिर सुरक्षित किंवा स्थिर आर्थिक सुरक्षा प्रदान केली आहे। या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे। ही योजना महाराष्ट्राच्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा पर्याय निवडल्यास लागू होणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। करिता आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।